हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया चिकन दम बिर्याणी हैदराबाद स्टाईल। रेसिपी अगदी सोपी आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी एक एक दाना मोकळा शिजून असं तांदूळ तयार झालेला आहे आणि तेवढंच रसरशीत असं चिकन शिजवलेलं आहे। अजिबात ड्राय होणार नाहीये। रेसिपी व्यवस्थित फॉलो करा आणि खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी अगदी परफेक्ट होईल। हे बघा, अशा प्रकारे जर दम बिर्याणी बनवली तर घरभर अगदी छान असा सुगंध पसरतो आणि घरातील सर्वांनाच कधी एकदा ताटात वाढून खायला बसतो असं होतं। आणि त्याचबरोबर अशा प्रकारे तांदूळ अगदी मऊसूत आणि मोकळा शिजून घेतलेला आहे। अजिबात तुकडा पडणार नाही यासाठी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे। तांदूळ शिजून अशा प्रकारे गाळणीत घातलेला होता। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चिकन घेतलं आहे अर्धा किलो। चिकन स्वच्छ धुवून घेतलं, चांगलं 3 ते 4 पाण्याने चिकन धुवून घेतलं आणि साईडला ठेवलं। त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये जवळपास 2 इंच आलं सोलून घातलं आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून फिरवून घेतल्या। पेस्ट तयार करून घेतली। स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनवर आलं लसूणची पेस्ट घातली। त्याच भांड्यात हलकंसं दही घालून फिरवून घेतलं, ते सुद्धा चिकनवर घालून घेतलं आहे। अगदी 2-3 चमचे दही घातलंय आणि त्यामध्ये मीठ सुद्धा मिक्स केलं होतं। तिखट घालायचंय, चांगलं 2 मोठे चमचे तिखट घातले। घरगुती तयार केलेला हा मसाला आहे, 1 चमचा घातलाय। त्यानंतर हळद घातली अर्धा चमचा। धना पावडर घातली आहे 2 चमचे। आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित। चिकनला लावून घ्यायचे आणि मॅरिनेशन करून जवळपास अर्धा तास हे चिकन झाकून ठेवायचं। हे बघा, व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं, मी मिक्स करून घेतलं चांगलं। मी दही अगदी थोडंसं घातलंय, तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त घालू शकता। त्यानंतर एक मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आणि 4 ते 5 यामध्ये लवंग घातले आहेत। त्यानंतर या पाण्याची चव खरट होईल एवढ्यापर्यंत मीठ घालायचं, म्हणजे आपला जो तांदूळ आहे त्यामध्ये व्यवस्थित मिठाचं प्रमाण येतं। आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं। भात आपला पांढरा शुभ्रच राहावा शेवटपर्यंत, म्हणून यामध्ये मी अर्धा लिंबू घातला आहे। भात शिजून झाल्यानंतर लिंबू काढून घ्यायचा। पाणी चांगलं उकळून झालं होतं। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। बासमती राईस घेतला आहे, चांगला लांब असा, जो बिर्याणीसाठी आपण वापरतो। स्वच्छ धुवून घेतलं। तांदूळ धुताना जास्त चोळायचं नाही, म्हणजे त्याचा तुकडा पडणार नाही। आणि चांगले 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये हा तांदूळ टाकलाय आणि याला फक्त 5 ते 7 मिनिटं शिजून घ्यायचं। 80% आपला राईस शिजून जातो। त्यानंतर दुसरं भांडं घेतलंय, त्यामध्ये तूप घातलंय। दरवेळेस आपण तेल घालून बनवतो, पण यावेळेस तूप घालून बिर्याणी बनवणार आहे। चांगलं 2 चमचे तूप घातलं होतं। तूप गरम करून घेतलं, थोडंसं जिरे घातलं आहे, भरपूर असं लसूणचे तुकडे घातलेत आणि आपण जो ब्रिस्टा करणार आहे तळलेला कांदा, त्यातील जे वरचे तुकडे असतात, जे छोटे असतात, त्याला मी अजून थोडं बारीक कट करून घेतलं आणि तो कांदा इथं वापरलाय। वरची जे मोठी लेअर आहे ते आपण अख्खा कांदा तळण्यासाठी वापरणार आहे। ते मी साईडला ठेवलं आणि बारीक कट करून घेतलेले एक 7 ते 8 कांदे कट केले होते, त्यातील बारीक तुकडे यामध्ये वापरले आहे। चांगला कांदा परतून घ्यायचा कलर बदलेपर्यंत। त्यानंतर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, त्या घातल्या। 5 ते 7 मिनिटं झाले होते। आपला जो तांदूळ आहे तो जवळपास 80% शिजवून झाला होता। काढून घेतला मी। अशा प्रकारे जी पूर्ण गाळाची गाळणी असते त्यावर हा तांदूळ लगेच काढून घ्यायचा आणि काढून झाल्यानंतर ताटामध्ये अशा प्रकारे पसरून ठेवायचा। अगदी पांढरा शुभ्र आणि त्याचबरोबर एकही दाणा तुटणार नाही, कारण ताटामध्ये पसरवल्यानंतर पूर्ण गार होऊ द्यायचा आणि नंतर वापरायचा। आपण चिकन शिजून घेतोय, त्यासाठी इथं मी परत एकदा थोडंसं तिखट, घरगुती मसाला आणि हळद या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं। ही बिर्याणी बनवताना पूर्णपणे तुपाचाच वापर केलेला आहे, त्यामुळे थोडीशी वेगळी चव येते। अजून आपण जे मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन होतं ते या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये
आपण जे भात शिजवताना पाणी वापरलं होतं ते पाणी न फेकता तेच पाणी आपण चिकन शिजवण्यासाठी वापरणार आहे। अगदी थोडंसं पाणी घातलं मी या भांड्यामध्ये आणि ते चिकन शिजवण्यासाठी थोडंसं मिक्स करून घेतलं। आधी मिक्स करून घेतलं चांगलं आणि त्यानंतर परत अगदी थोडंसं जवळपास अर्धा कप पाणी मी चिकन शिजवण्यासाठी वापरलंय। हे बघा, आणि पूर्णपणे पाणी फक्त तांदूळ शिजवताना जे वापरलं होतं तेच वापरलं आहे। त्यामुळे जे चिकन आहे याला सुद्धा छान असा तांदूळाचा स्वाद लागतो। आणि त्यानंतर मी आधी यामध्ये मीठ घातलेलं होतं मॅरिनेशन करताना, पण परत एकदा मला कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा मीठ घातलंय। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून जवळपास 10 ते 10 मिनिटांमध्ये जवळपास हे चिकन छान शिजून जातं। हलकंसं जेव्हा हे चिकन पीसपासून वेगळं व्हायला लागतं तिथपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं। त्यानंतर आपण जो तांदूळ गार करण्यासाठी ठेवला होता तो सुद्धा छान असा मोकळा आणि एक एक दाणा वेगळा होईल असं शिजून तयार झाला आहे। हलकंसं मिक्स करून घेतला मी आणि त्यानंतर त्याला फॅनच्या हवेमध्ये ठेवून दिलेला आहे। त्यानंतर कढई घेतली, त्यामध्ये भरपूर तेल घातलंय, तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि अशा प्रकारचा आपण जो कांदा आहे तो तळून घेत आहे। कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो। सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर लो टू मीडियम फ्लेमवर हा कांदा छान खरपूस असा तळून घ्यायचा। बिर्याणीची चव या कांद्यामुळे अजून वाढते, त्यामुळे अशा प्रकारे कांदा तयार करून घ्या। तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकतं। अशाच प्रकारे थोडा थोडा घालून मी पूर्ण कांदा तळून घेतला। चला, आपला आता राईस सुद्धा गार झाला आहे आणि चिकन सुद्धा शिजवून झालं आहे। तर आता आपण बिर्याणीची जे लेयर आहे ते देऊन घेऊया। खाली तूप घातलं मी परत एकदा 2 चमचे आणि त्यानंतर जे लेग पीस होते ते खाली घातले। हलकीशी ग्रेव्ही यामध्ये घालून घेतली। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि त्यानंतर वरून तांदूळ घालते, शिजवलेला जो भात आहे तो घालते। व्यवस्थित त्याचे लेअर करून घ्यायचं। आधी तांदूळ, त्यानंतर चिकनचे पीस, हलकीशी ग्रेव्ही, आपण तयार केलेला कांदा आणि कोथिंबीर, अशा पूर्ण राईस आणि त्यानंतर आपले चिकनचे पीस पूर्ण संपेपर्यंत अशा प्रकारचे लेअर तयार करून घ्यायच्या। मी जवळपास 3 लेअर तयार करून घेतल्या। सुरुवातीला गॅसची फ्लेम चालू होती, नंतर बंद केली, कारण पूर्णपणे लेअरिंग झाल्यानंतरच गॅस सुरू करायचा आहे। आता मी जे पाणी वापरलं होतं ते अगदीच थोडंसं शिल्लक राहिलं होतं, त्यामुळे मध्ये मध्ये अशा प्रकारे जर आपण पाणी घातलं तर आपली जी बिर्याणी आहे ती ड्राय होत नाही। आणि जर कमीच वाटलं तुम्हाला, अगदीच तुम्ही चिकन शिजवताना पाणी शिल्लक नाही राहिलं तर तांदूळ शिजवताना जे पाणी वापरलं होतं ते अगदी थोडंसं आत्ता सुद्धा घातलं तरी चालतंय। 2 ते 3 चमचे घालू शकता। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण लेअरिंग करून घेतलं मी आणि त्यानंतर आता बिर्याणीसाठी दम देण्यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं फक्त गॅस सुरू करायचा आहे लो फ्लेमवरती। हलकीशी ग्रेव्ही राहिली होती ती पण वरून घालून घेतली आणि त्यानंतर राहिलेला थोडासा जो भात होता तो वरून घातला। मस्त अशी कोथिंबीर घातली आणि तयार केलेला कांदा सुद्धा व्यवस्थित पेरून घेतला वरून आणि बिर्याणी दम देण्यासाठी ठेवून दिली। गॅसची फ्लेम सुरू केलेली आहे। छान टेस्टी अशी बिर्याणी ही तयार होते। श्रावण सुरू होण्याआधी नक्की बनवून बघा। त्यानंतर वरून एकदा परत 1 चमचाभर तूप घातलं आहे। आजची रेसिपी फक्त तुपातच तयार केलेली आहे, त्यामुळे जराशी वेगळी युनिक अशी टेस्ट येते। 5 ते 7 मिनिटं झाले होते। मस्तपैकी अशी वाफ देऊन आपली बिर्याणी तयार झालेली आहे, हैदराबादी दम बिर्याणी। आणि गरमागरम सर्व करायची। ज्यावेळेस गॅस बंद करतो त्यावेळेस लगेचच ताटामध्ये सर्विंगसाठी काढून घेतली। मस्तपैकी ताटामध्ये बिर्याणी, त्यावरती वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालून अशा प्रकारे मी ताटामध्ये सर्व करून घेते। नॉनव्हेज लव्हर्ससाठी रेसिपी खूप छान आहेत, नक्की बनवून बघा श्रावण सुरू होण्यापूर्वी। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, पण त्यामुळे आमच्यासारख्या क्रिएटिव्हिटींची खूप मोठी मदत होते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।